16 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबरला आपण आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं. पिसे गावातनं येणाऱ्या पाण्याची चोरी आपण पकडून दिली होती. कुठे कुठे आमची अपेक्षा होती की गुन्हे दाखल होतील, पण त्यावेळेस गुन्हे दाखल झाले नाही. अधिकारी आमच्याकडे आले, गेल्या होत्या, त्या रास्त होत्या. आम्ही इलिगल कनेक्शन तोडलेली आहे. हा झाला एक भाग. याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर पालिकेत पाणी नव्हतं. टँकर माफिया रोज रास फिरत होते. महानगर गॅसचं काम चालू असताना आपली वाहिनी फुटली होती. आता येते आपल्याकडे पाणी घेऊन. 1200 MM ची जी लाईन आहे ती MS ची आहे, पण जी दुसरी आहे ती सिमेंटची लाईन आहे 1000 MM ची. महानगरच्या काम चालू असताना त्या व्हायब्रेशनमुळे ते लिकेज व्हायला लागलं. टँकर थोडे कमी झाले आणि आम्हाला सांगण्यात आलं की लिकेज काढलेलं आहे. आजची परिस्थिती तिकडे अशी आहे. जायच्या आधी मी तुम्हाला त्या जागेवरचं फुटेज शेअर करतो. किती पाणी तिथे रोज लीक होत आहे ते तुम्हाला, म्हणजे अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी. आत्ता ही प्रश्न आयुक्तांना तुमच्या माध्यमातून आहे. ही जेव्हा लाईन तुटली तेव्हा मी आयुक्तांना एक पत्र लिहिलं होतं. त्याच्यात मी 2-3 विषय त्यांच्यासमोर मांडले होते की महानगर गॅसच्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हाकडे होते की ती गळती जी झाली त्याची जबाबदारी त्या महानगर गॅसच्या ठेकेदारावर टाकावी, त्याच्यावर गुन्हा करण्यात यावा, ते त्याच्याकडनं वसूल करण्यात यावं. ते तर झालं नाहीच, पण आता परत गळती झालेली आहे. तुम्ही लोकेशनवर उद्या जाऊ शकता. सांगतोय की तुम्ही शोकॉज नोटीस दिल्यात का, तर ओरली ते मला सांगतात की आम्ही खालच्या लोकांना शोकॉज नोटीस दिल्या. तर माझा प्रश्न हा आहे की शोकॉज नोटीस दिली असेल नंतर ती समाधानी तुम्ही होता का? जर तुम्ही माझ्याकडे येऊन सांगता की हो साहेब तिथे चोरी होत होती आणि आता आम्ही ती बंद केली आहे, तर इतकी त्याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकता? आणि आपल्या माध्यमातून मी आयुक्तांना पुन्हा एकदा चॅलेंज देतो की त्यांनी दिवस ठरवावा. मी त्यांना जागेने कदाचित थांबवली असेल, पण अंडरग्राऊंड आतनं कनेक्शन कुठे आहेत, किती इंचाचे मंजूर आहेत आणि किती इंचाचे टाकलेले आहेत, मी त्यांना लाईव्ह घेऊन जाईल. सचिन सर, एवढा उशीर का लागतो? गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे होता. म्हणजे कोणतरी अधिकारी त्यांना पाठीशी घालतात. आज 7-8 कोटी रुपयाचं पाणीचं वाया गेलं तर तुम्ही. काही दिवसांपूर्वी देखील आपण आरोप केलेला मात्र कोणत्याही प्रकारचं निष्पन्न झालेलं नाहीये. 15 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मी आयुक्तांना कळवलं होतं की पाणी चोरी होते. त्याच्यावर ते अधिकारी येऊन भेटले की साहेब थोड्या ठिकाणी चोरी होत होती, आम्ही ते कट केलं वगैरे 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 सगळं झालं. त्याच्या पुढे जाऊन आपण गेल्या महिन्यात बघितलं की 10-12 दिवस कशा हाल आपले पाण्यासाठी होत होते. नंतर आपल्याला सांगण्यात आलं की ते महानगर गॅसच्या ठेकेदाराचं काम चालू असताना तिथे पाणी गळती झाली. आता वस्तुस्थिती तिथे अशी आहे की 1200 MM चा एक MS ची लाईन येते आणि 1000 MM ची एक जुनी लाईन आहे. तर या महानगर कंपनीचे ठेकेदार काम करत असताना त्या लाईन तुटली. 10, 12, 15 दिवस बिन पाण्याचे टँकरवर ठाणे महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांनी आपलं जीवन पुढे ढकललं. जे टँकर 1000-2000 ला मिळायचे ते 7-7, 8-8 हजाराला मिळाले. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की आता ते काम पूर्ण झालेलं आहे आणि 19 तारखेपासून खऱ्या अर्थाने थोडंसं पाणी वाढलं. आजची परिस्थिती तिकडे अशी आहे की तिकडे गळती परत झालेली आहे आणि मी तुम्हाला व्हिज्युअल शेअर करतो की कशा प्रकारचं काम यांनी केलं. पण माझा प्रश्न आयुक्तांना एवढाच आहे की ज्या ठेकेदारांनी हे काम केलं, ज्याच्यामुळे ठाण्याचे नागरिक इतके हैराण झाले, त्याच्यावर तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही? आणि आज जर 40 MLD पाणी रोजचं वाया जातंय आणि त्यावेळेस 10-15 दिवस किती MLD पाणी वाया गेलं, तर त्याचं कॉम्पन्सेशन त्याच्याकडनं का घेत नाही? आपल्याला मीटर लावता
एक एक रुपया आमच्याकडून ठाणेकर नागरिकांकडे तुम्ही वसूल करता आणि मग ज्या ठेकेदारामुळे एवढं पाण्याचं नासधूस झाली तुम्ही त्याच्याकडनं का त्याच्या पैशाचं कॉम्पन्सेशन घेत नाही त्या पाण्याचं, हा माझा मूळ प्रश्न आहे. दोन गोष्टी मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना आणि डिपार्टमेंटला सांगेन की महानगर गॅसच्या त्या ठेकेदारावर FIR झालीच पाहिजे आणि दुसरी त्यांना जे पाणी नासलं गेलं त्याचं त्यांना बिल दिलं पाहिजे आणि ती रिकव्हरी झाली पाहिजे. जिल्हा अध्यक्षांनी एक इशारा दिलेला आहे, त्याच्यासमोर मी उभा राहून पाणी, तसेच आमदार जितेंद्र आव्हाड समोर देखील मी उभा राहील अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांच्या समोर येत आहे. नाही, असं नाहीये. पहिले तर तुमचा सगळ्यांचा चुकीचा समज होता आणि तोच चुकीचा समज काँग्रेसच्या माझ्या मित्राचाही होता की आम्ही फॉर्म भरले म्हणून. त्या दिवशी आम्ही फॉर्म भरलेच नव्हते. हे पहिले आम्ही एक वातावरण निर्मिती करत होतो. मी फक्त 9 मध्येच नाही तर 23, 24, 25, 1, 3 आम्ही ह्या सगळ्या प्रभागांमध्ये प्रचार फेरी काढल्या. मी सगळ्या माझ्या उमेदवारांना, इच्छुक उमेदवारांना घेऊन गेलो, सगळ्या मंदिरांमध्ये गेलो आणि एक पण आम्ही केला की ज्याला कोणाला तिकीट मिळेल आम्ही सगळे त्याच्या मागे उभे राहू. आज परिस्थिती अशी आहे की आता फक्त 3-4 पॅनलमध्ये पुढे मागे होईल, पण आज उद्यामध्ये आता आम्ही आज रात्री परत बसतो. आज उद्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आघाडी आपल्या समोर येईल आणि काँग्रेस त्यातला भाग असेल. रजीबुल्ला यांनी सांगितलं की जर त्यांचा प्रस्ताव आला तर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवू आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून आपला उमेदवार कसा निवडून आणता येईल त्या ठिकाणी बघू. नाही, त्यांची भावना चा मी आदर करतो. खूप बरं वाटलं की त्यांच्याकडनं हे आलं. पण एक इंग्लिश मध्ये म्हणे अबाव माय पे ग्रेड, म्हणजे माझ्या पगारापेक्षा मोठा हा हे आहे. आव्हाड साहेब आणि अजितदादा जे ठरवतील ते आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असेल. पण आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही एकत्र जरी आलो तरी इलेक्शनच्या आधी ती संभावना मला वाटत नाही. बाकी आव्हाड साहेब आणि अजितदादा ठरवतील. इलेक्शन नंतर परत आलो तर गेले 25 वर्ष एकत्र काम करतोय, आनंदच होईल की आम्ही सगळे एकत्र आलो तर.